आज आपल्या किचनमध्ये मस्त जाळीदार खमंग असा ढोकळा बनणार आहे। आपण मार्केटमधून स्वीट होममधून ढोकळा आणतो, तो घरातल्यांना देतो, घरातल्यांना तो खूप आवडतो। पण जेव्हा आपण घरामध्ये ढोकळा बनवतो ना, तेव्हा घरातली लोक कंप्लेंट करतात की ढोकळा अजिबात चांगला झाला नाहीये, स्पंजी झालेला नाहीये, जाळीदारच नाहीये, तो इतका दाटरल्यासारखा झालेला आहे की खाताना घशामध्ये अडकतो। अशा बरेच कंप्लेंट्स घरातली लोक करतात आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे। अगदी मार्केटमध्ये मिळतो ना तसाच जाळीदार मस्त खमंग असा ढोकळा आज आपण बनवणार आहोत। अगदी परफेक्ट रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। साहित्यांचं अगदी योग्य प्रमाण आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे। व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा अगदी मस्त असा ढोकळा घरीच बनवता येईल। तुम्ही बघू शकता ढोकळा किती मस्त जाळीदार झालेला आहे आणि खूप स्पंजी झालेला आहे। त्याचबरोबर चवीलाही हा अप्रतिम होतो। बऱ्याच जणांचा ढोकळा हा कधी गोड होतो, कधी आंबट होतो, पण या ढोकळ्याची चवही अगदी छान असणार आहे। त्याचबरोबर हा जाळीदार आणि तितकाच मऊ असणार आहे। तर रेसिपी संपूर्ण बघा, आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। आणि हो बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा, यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल। नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। चला तर मग मस्त अशा ढोकळ्याच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। ढोकळ्याचं बॅटर बनवण्यासाठी इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे। यामध्ये आपण बेसन पीठ घ्यायचं आहे। बेसन पीठ हे आपण चाळून घेणार आहोत, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत। यासाठी मी चाळणी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता बेसन पीठ टाकून घेणार आहे। 2 वाटी बेसन पीठ मी घेणार आहे ढोकळा बनवण्यासाठी। आणि ढोकळा करताना आहे ना, प्रत्येक साहित्याचं माप हे आपण मोजूनच घ्यायचं, म्हणजे ढोकळा अगदी मस्त परफेक्टच होतो। बरोबर 2 वाटी बेसन पीठ आपण घेतलेलं आहे। आता हे बेसन पीठ आपण चाळून घेऊया। बेसन पीठ आता चाळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि दुसरा एक बाउल मी इथे घेते आहे। याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे, जास्त नाही, थोडंसंच पाणी टाकलेलं आहे। 3 चमचे पाणी टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण 2 चमचे साखर टाकूया आणि 1 चमचा सायट्रिक ॲसिड टाकूया। हे सायट्रिक ॲसिड मिळतं बाजारामध्ये, याला लिंबू सत्व असं सुद्धा म्हणतात। आता साखर आणि सायट्रिक ॲसिड आपण पाण्यामध्ये छान असं विरघळून घेऊया। डायरेक्ट बेसन पिठामध्ये टाकलं तर हे लवकर विरघळणार नाही, म्हणून आपण पाण्यामध्ये आधी साखर आणि सायट्रिक ॲसिड विरघळून घेऊया आणि नंतर ते बेसन पिठामध्ये टाकूया। आता बऱ्यापैकी साखर आणि सायट्रिक ॲसिड विरघळून घेतलेलं आहे। आता आपण बेसन पिठामध्ये हे ॲड करूया। थोडीशी साखर राहिली आहे बाउलमध्ये, त्यात पाणी टाकून आपण हे सळून त्याच्यामध्ये टाकूया। पाणी आपण थोडं टाकायचं आहे। आपण अंदाजे पाणी टाकतो आहोत याच्यामध्ये। बेसन पीठ जसं असेल तसं पाणी आपल्याला लागतं। बेसन पीठ खूप रवाळ असेल तर पाणी कमी लागतं आणि बेसन पीठ हे अगदी बारीक असेल तर पाणी थोडंसं जास्त लागतं, म्हणून आपण अंदाजे पाणी थोडं टाकत राहायचं आहे आणि याचं पातळसर असं बॅटर करायचं आहे। 2 वाटी बेसन पिठासाठी मी 1 कप पाणी घेतलेलं आहे। आता त्यातलं किती पाणी लागतं आहे ते आपण बघूया। तुम्ही बघू शकता मी पाणी अगदी थोडं टाकून बॅटर हलवत जाते आहे। असंच आपल्याला करायचं आहे। अजूनही बॅटर घट्टच आहे, त्यामुळे आपण परत एकदा थोडंसं पाणी टाकूया। बॅटर आपल्याला असं करायचं आहे की जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला कशी हवी आहे ते। आणि आता पाणी टाकून झालेलं आहे। 1 कप पाणी घेतलं होतं, पाव कप पाणी उरलेलं आहे, ते आपण बाजूला ठेवून देऊया। आता असंच बॅटर पाहिजे आहे आपल्याला, जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही। आता चिमूटभर हळद मी याच्यामध्ये टाकलेली आहे। आता चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये टाकूया। त्याचबरोबर 4 चमचे तेलही याच्यामध्ये टाकणार आहे। तेल टाकल्याने काय होतं, आपण जेव्हा ढोकळा खातो ना तेव्हा तो घशामध्ये अडकत नाही, म्हणून तेल टाकायचं, त्याने अगदी सॉफ्ट होतो ढोकळा। आणि हळद अगदी चिमूटभर टाकलेली आहे। हळद जास्त टाकायची नाही, नाहीतर खूपच पिवळा होऊन जातो ढोकळा। आणि हळद अगदी चांगली मिक्स करायची, नाहीतर कुठे लाल कलरचे असे स्पॉट होतात, त्याच्यामुळे हळद अगदी चांगली मिक्स करायची। आता बॅटर आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी याच्यामध्ये सोडा टाकते। खाण्याचा सोडा आहे हा आपण 1 टीस्पून टाकलेला आहे। याच्यावर थोडंसं पाणी टाकूया, 1 चमचाभर पाणी टाकायचं आहे, म्हणजे याने सोडा ॲक्टिव्ह होतो। आता परत एकदा फेटून घेऊया आपण। जवळजवळ 1 मिनिटभर आपण फेटायचं आहे अगदी चांगलं। आणि लगेचच हे बॅटर आपण टीनमध्ये टाकायचं आहे, म्हणजे तुम्ही ढोकळा ज्या पॅनमध्ये बनवणार आहात ना त्याच्यामध्ये हे बॅटर लगेचच ट्रान्सफर करायचं आहे, खूप वेळ असंच ठेवायचं नाही। आणि तुम्ही बघू शकता ढोकळ्याचं बॅटर किती मस्त फुललेलं आहे। आपण सायट्रिक ॲसिड वापरलेला आहे, त्याचबरोबर खाण्याचा सोडाही टाकलेला आहे,
त्यामुळे अगदी छान झालेलं आहे हे बॅटर. तुम्ही बघू शकता अगदी मस्त फुललेलं आहे. आता हे बॅटर आपण ढोकळा ज्या टीनमध्ये बनवणार आहोत ना त्याच्यामध्ये टाकायचं आहे, पण त्याच्या आधी त्या टीनला आपण तेल लावून घेऊया. ढोकळा बनवण्यासाठी असं भांडं घेते आहे मी. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पातेल्यातही करू शकता किंवा कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा करू शकता. फक्त त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. तेल लावून झाल्यानंतर या डब्यामध्ये आपण ढोकळ्याचं बॅटर टाकूया. आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीची पाहिजे आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. अगदी मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे. सगळं बॅटर आपण या डब्यामध्ये टाकलेलं आहे. 1 इंच जागा मी वरती रिकामी ठेवलेली आहे, कारण ढोकळा हा फुलणार आहे, त्यामुळे वरती थोडीशी जागा राहायला हवी. आता हा डब्बा आपण कुकरमध्ये ठेवूया. आज आपण कुकरमध्ये ढोकळा बनवणार आहोत. यासाठी मी कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये छोटीशी वाटी किंवा डबा ठेवायचा. त्या डब्यामध्ये सुद्धा पाणी टाकायचं, म्हणजे तो डबा हलणार नाही. आणि त्याच्यावरती हा ढोकळ्याच्या बॅटरचा डबा ठेवून द्यायचा आणि कुकरला झाकण लावायचं. कुकरला शिट्टी लावायची नाही आणि 20 मिनिटे हा ढोकळा वाफवून घ्यायचा. आता 20 मिनिटे झालेली आहेत. आपण उघडून बघूया. 20 ते 25 मिनिटामध्ये ढोकळा अगदी परफेक्ट शिजतो. 20 मिनिटानंतर तुम्ही चेक करायचा आणि चाकूला असा ढोकळा नाही ना लागला तर समजायचं की ढोकळा हा शिजलेला आहे. आणि जर चाकूला बॅटर लागलं थोडंसं तर परत 5-10 मिनिटं आपण वाफवून घ्यायचा. पण आपला ढोकळा हा परफेक्ट झालेला आहे. चाकूला अजिबात चिकटलेला नाही आहे. त्यामुळे आपण काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर हा आपण डब्यामधून बाहेर काढूया. आता ढोकळा थंड झालेला आहे. आपण कडेने चाकूने याला सेपरेट करूया आणि ढोकळा ताटामध्ये काढून घेऊया. आता मी एक डिश घेतलेली आहे. त्याच्यावरती आपण हा डबा उलटा करूया आणि ढोकळा काढून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज निघालेला आहे ढोकळा आणि किती मस्त झालेला आहे. अगदी स्पंजी झालेला आहे, जाळीदार झालेला आहे. दिसतंय ना तुम्हाला किती मस्त झालेला आहे ढोकळा. आता आपण याला कट करून घेऊया. आणि इतका सॉफ्ट झालेला आहे की लगेचच कट होतो आहे. तुम्हाला लहान मोठे ज्या साईजचे ढोकळे कट करायचे असतील तसे तुम्ही करून घ्या. मी मध्यम आकाराचे ढोकळे हे कट केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती जाळीदार ढोकळा झालेला आहे. आपण आज अगदी परफेक्ट अशी ढोकळ्याची रेसिपी बघितलेली आहे. तुम्ही सुद्धा घरी या पद्धतीने ढोकळा नक्की बनवा. तुमचा सुद्धा ढोकळा असाच होईल, मस्त जाळीदार, स्पंजी आणि तितकाच मऊ लुसलुशीत. आता या ढोकळ्यावर आपण फोडणी टाकूया. यासाठी फोडणी तयार करून घेऊया. मस्त असा ढोकळा आपला तयार झालेला आहे. याच्यावर खमंग अशी फोडणी टाकली ना की याची चव आणखीनच वाढते. त्यामुळे आपण फोडणी तयार करूया. यासाठी गॅसवरती मी तडक्याचं पॅन ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपण 1 चमचाभर तेल टाकूया. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा भरून मोहरी टाकलेली आहे. मोहरी भरपूर टाकलेली आहे. आता कढीपत्ताही टाकूया याच्यामध्ये आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा टाकणार आहे मी. आणि ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. थोडं पाणी सुद्धा टाकायचं ढोकळ्यावरती, म्हणजे तो दाटरल्यासारखा होत नाही. खाताना अगदी सॉफ्ट लागतो, मऊ लागतो, घशामध्ये अडकत नाही. ही फोडणी छान तडतडली की अगदी थोडंसं म्हणजे वाटीभर पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे. तुमचा ढोकळा जेवढा आहे तेवढं तुम्ही पाणी टाका, म्हणजे तुमच्या ढोकळ्याला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं आपण या फोडणीमध्ये टाकायचं आहे. मी वाटीभरच पाणी याच्यामध्ये टाकते आहे. जास्त कडक नाही करायचं पाणी आता, कारण फोडणी ही छान आपण तडतडून घेतलेली आहे. पाणी कोमट असतानाच आपण ते ढोकळ्यावरती टाकायचं आहे. आता गॅस मी बंद केलेला आहे. आता या पाण्याची चव आळणी नको राहायला म्हणून अगदी चिमूटभर मीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. जास्त मीठ पण नाही टाकायचं, कारण ढोकळ्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. पण ही फोडणी ही अगदी मस्त खमंग लागावी, आळणी लागू नये म्हणून अगदी चिमूटभर मीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता तडक्यावालं पाणी तयार झालेलं आहे ते आपण ढोकळ्यावरती टाकून घेऊया. अगदी व्यवस्थित संपूर्ण ढोकळ्यावरती आपण हे पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जर गोड ढोकळा आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी साखरही टाकू शकता, म्हणजे याच पाण्यामध्ये साखरही टाकायची, पण मी नाही टाकलेली आता, कारण आपण ढोकळ्यामध्ये सुद्धा साखर टाकलेली आहे. लिंबू सत्व खूप आंबट असतं, त्याची चव बॅलन्स होण्यासाठी आपण याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकली होती. 1 चमचा लिंबू सत्व असेल तर 2 चमचे साखर वापरायची, म्हणजे ढोकळा खूप आंबट होत नाही, अगदी परफेक्ट आंबट गोड होतो. आता मी खोबरं टाकलेलं आहे ढोकळ्यावरती आणि मस्त खमंग अशी फोडणी देऊन झालेली आहे ढोकळ्याला आणि काय अप्रतिम दिसतो आहे. बघितल्या खायची इच्छा होती आहे ना. अगदी चविष्ट, चवदार, त्याचबरोबर मस्त जाळीदार खमंग असा ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे.
आणि तुम्ही बघू शकता अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा हा ढोकळा झालेला आहे। तुम्हाला आवडली आहे ना ही रेसिपी? आवडलीच असणार, कारण झालाच आहे हा ढोकळा इतका मस्त। तर तुम्ही सुद्धा सर्व साहित्यांचं असंच योग्य प्रमाण घेऊन मस्त जाळीदार ढोकळा हा घरीच बनवा। आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तुमच्या भरपूर मित्रमंडळींना शेअर करा रेसिपी, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त परफेक्ट अशा ढोकळ्याची रेसिपी मिळेल। तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन।